नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, LLB 3 इयर्स 2026 कॅप राउंड 2 चं कॉलेज प्रेफरन्स देण्यासाठी विंडो ओपन झालेली आहे. कशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप तुम्हाला ऑप्शन फॉर्म फिलिंग करायचं आहे त्याचीच माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे. पूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून सर्व डाउट्स तुमचे या व्हिडिओमधून क्लिअर होतील. त्या अगोदर तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण हा तुमचा चॅनल आहे. ओके, तर नक्की याला सबस्क्राईब करा आणि पुढे सुद्धा तुमचे फ्रेंड्स असतील त्यांना सुद्धा पुढे शेअर करा. आणि जर आपण बघितलं तर तुमच्या घरी सुद्धा आई बाबा असेल त्यांना सुद्धा सांगा की सबस्क्राईब करण्यासाठी. ओके, सो डायरेक्टली आपण स्टार्ट करूया. आपण सीईटीच्या वेबसाईटला आलो आहोत. सीईटीच्या वेबसाईटला आल्याच्या नंतर ऍडमिशन पोर्टल AY26-27 यावरती तुम्हाला सिम्पली क्लिक करायचं आहे. त्यानंतर LLB 3 इयर्स यावरती क्लिक करायचं आहे. यावरती जर क्लिक केल्याच्या नंतर आता आपण बघत आहोत राउंड 2 ऑप्शन फॉर्म फिलिंग हॅज बीन स्टार्टेड. इट विल अवेलेबल 26 ऑगस्ट 2026. आता ज्या विद्यार्थी कॉलेजचे प्रेफरन्स देणार आहेत 26 ऑगस्ट पर्यंतच ही विंडो ओपन असणार आहे. नॉन ऍडमिटेड फायनल मेरिट लिस्ट कॅन्डिडेट्स आर अलाउड टू द ऑप्शन फॉर्म फिलिंग. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉटमेंट नाही झालं ते विद्यार्थी कॉलेजचे प्रेफरन्स देऊ शकतात. ज्या विद्यार्थ्यांनी बेटरमेंट केलेलं आहे ते विद्यार्थी कॉलेजचे प्रेफरन्स देऊ शकतात. आणि ज्या विद्यार्थ्यांचं फायनल मेरिट लिस्ट मध्ये नाव होतं त्यांनी कॅप राउंड 1 मध्ये चुकून कॉलेजचं प्रेफरन्स दिलं नसेल ते सुद्धा विद्यार्थी कॅप राउंड 2 मध्ये कॉलेजचे प्रेफरन्स देऊ शकतात. ओके, आता आपण डायरेक्टली लॉग इन कशा पद्धतीने करायचंय ते तुम्हाला यामध्ये मी सांगत आहे. कॅन्डिडेट लॉग इन यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथे तुमचं लॉग इन आयडी आणि पासवर्ड टाकून साइन इन या बटनवरती सिम्पली तुम्हाला क्लिक करायचं आहे. इन केल्याच्या नंतर तुम्हाला अशा पद्धतीची विंडो ओपन होते. इन्स्ट्रक्शन फॉर कॅन्डिडेट्स हू सिलेक्टेड बेटरमेंट ऑप्शन इन राउंड 1. बघा, ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉटमेंट नाही झालेलं आहे ते विद्यार्थी कॉलेजचे प्रेफरन्स प्रॉपरली तुम्हाला जे कॉलेजेस द्यायचे आहेत ते तुम्ही देऊ शकता प्रॉपरली ॲज पर युअर पर्सेंटाईल आणि कॅप राउंड 1 चा कट ऑफ वगैरे चेक करून तुम्ही तो कॉलेजचा प्रेफरन्स द्यायचा आहे. ज्या विद्यार्थ्यांनी बेटरमेंट केलेलं आहे त्या विद्यार्थ्यांसाठी काही यामध्ये इन्स्ट्रक्शन आहेत जे तुम्हाला यामध्ये मी सांगत आहे. फर्स्ट इन्स्ट्रक्शन आहे द राउंड 1 अलॉटेड चॉईस कोड for which you selected for the betterment unpaid seat acceptance fee will automatically appear at the end of your round 2 preference list. म्हणजे मी कॉलेजचा एक प्रेफरन्स दिला, सेकंड प्रेफरन्स दिला, थर्ड प्रेफरन्स दिला. तर तुम्हाला वाटतंय की सर जे मी कॉलेज प्रेफरन्स दिलेले आहेत तेवढे मला बस झालेले आहेत. मग त्याच्यानंतर मग लास्टला जो तुमचा कॉलेज अलॉटमेंट झालेला आहे कॅप राउंड 1 मध्ये तो डायरेक्टली ऑटोमॅटिकली तिकडे येणार आहे. म्हणजेच एक जीएलसी दिला, दुसरा आयलेस दिला, तिसरा फिरोदिया दिला. त्यानंतर ऑटोमॅटिकली जो तुम्हाला कॅप राउंड 1 मध्ये कॉलेज अलॉटमेंट झालेला आहे तो ॲज इट इज 5th नंबरला म्हणजे 4th नंबरला तो कॉलेज तुम्हाला येणार आहे. फॉर एक्झाम्पल या विद्यार्थ्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्कूल ऑफ लॉ हा कॉलेज लागलेला आहे. ओके, सो हा डायरेक्टली जीएलसी मी दिलं, आयलेस दिलं, फिरोदिया दिलं, 4th नंबरला ऑटोमॅटिक मला हा कॉलेजची द्यायची गरज नाहीये. ऑटोमॅटिकली हा कॉलेज मला तिथे दिसणार आहे माझ्या प्रेफरन्स लिस्ट मध्ये. ओके, त्यानंतर काय लिहिलंय वाईल फिलिंग प्रेफरन्स फॉर राउंड 2 सिलेक्ट चॉईस कोड केअरफुली. म्हणजे जे काही तुम्ही कॅप राउंड 2 मध्ये कॉलेजचे प्रेफरन्स देत आहात केअरफुली तुम्हाला द्यायचे आहेत. त्यानंतर सिलेक्ट ओनली दोज कॉलेजेस दॅट यू प्रेफर ओव्हर युअर राउंड 1 अलॉटेड कॉलेज. म्हणजे जो तुम्हाला कॉलेज अलॉटमेंट झालेला आहे त्याच्यावरती असेच कॉलेज द्या जे तुम्हाला बेटर कॉलेज पाहिजेत. म्हणजे समजा जीएलसी आयलेस जर असेल आणि ते तुम्हाला पाहिजे असेल तुम्हाला प्रॉपरली कॉलेज तुम्हाला दिल्याच्या नंतर वरती ॲज इट इज तुमचा जो प्रेफरन्स आहे तो ॲज इट इज तुम्हाला लागणार आहे. सो टॉपचे कॉलेजेस पाहिजे त्यासाठी तुम्ही बेटरमेंट केलेलं आहात, बरोबर? बेटरमेंट यासाठी तुम्ही केलेला आहात की टॉपचा कॉलेज पाहिजे. मग तुम्ही वरती 1 नंबरचा कोणता कॉलेज देत आहात, सेकंड नंबरचा कोणता कॉलेज देत आहात ते तुम्ही दिल्याच्या नंतर ॲज इट इज थर्ड प्रेफरन्सला तुम्हाला तो कॉलेज कॅप राउंड 1 मध्ये लागलेला आहे ते तुम्हाला भेटून जाईल. एखाद्या विद्यार्थ्याला असं सुद्धा असेल की सर मला कॅप राउंड 1 चा कॉलेज मला पाहिजे. तर त्या विद्यार्थ्याने काय करायचं
टॉपचा कॉलेज कोणतातरी एक टाकून द्यायचा जेणेकरून तुम्हाला माहिती आहे, की हा कॉलेज सर अलॉटमेंट होणार नाही. जसं की जी मला 80 पर्सेंटाइल आहेत आणि मला जी पाहिजे, तर तो कॉलेज मला अलॉट होणार नाही आहे. तर विद्यार्थ्यांनी काय करायचं, एक प्रेफरन्स टॉपचा देऊन टाकायचा आणि सेकंड प्रेफरन्स ॲज इट इज तुम्हाला तुमचा जो कॉलेज आहे तो तुम्हाला लागून जाईल. त्या पद्धतीने प्रॉपरली तुम्हाला ते फिलिंग करायचं आहे. डू नॉट सिलेक्ट कॉलेज फॉर बेटरमेंट अनलेस यू आर विलिंग टू एक्सेप्ट अ न्यू अलॉटमेंट इन प्लेस युअर करंट कॉलेज. काही विद्यार्थ्यांना जर नवीन कॉलेज पाहिजे त्यासाठी तुम्ही बेटरमेंट करत आहात, तर डेफिनेटली तुम्ही करू शकता. बट ते जर तुम्हाला नवीन कॉलेज नाही पाहिजे, तर यामध्ये लिहिलेलं आहे, की कॉलेज सिलेक्ट करू नका. ओके. आता डिपेंड करतं तुमच्यावरती, की जर तुम्हाला कॉलेज पाहिजे, तर नक्की तुम्हाला बेटरमेंट करावंच लागणार आहे. बरोबर? तेव्हाच तुम्ही कॉलेजचे प्रेफरन्स देऊ शकता. सो या पद्धतीचे इन्फॉर्मेशन आहे. अजून काही तुम्हाला यावरती डाउट्स असतील, काही प्रश्न असतील, कमेंट सेक्शनमध्ये नक्की तुम्ही विचारू शकता. ओके. याच्यामध्ये जर आपण बघितलं मराठीमध्ये तुम्हाला यामध्ये सांगितलेलं आहे, ते सुद्धा तुम्ही प्रॉपरली रीड आउट करू शकता याच्यामध्ये, की तुमच्या पहिल्या फेरीतील वाटप केलेला चॉईस कोड ज्यासाठी तुम्ही बेटरमेंट निवडलेला आहे आणि प्रवेश जे काही पण अमाउंट पे केलेली आहे, तो तुमच्या सध्याच्या फेरीच्या पसंती सूचीच्या शेवटी आपोआप दिसेल. म्हणजे मी सांगितलं तुम्हाला जी आय-एल-एस, फिरोदिया तुम्ही दिलेला आहे. त्याच्या लास्टमध्ये तो कॉलेज ऑटोमॅटिकली कॅप राउंड 1चा हा ॲड होणार आहे. त्यामुळे दुसऱ्या फेरीसाठी तुमची पसंती म्हणजे कॉलेज प्रेफरन्स देत असताना कृपया चांगलं तुम्ही ते काळजीपूर्वक कॉलेजचे प्रेफरन्स निवडायचे आहेत. महत्त्वाचे फक्त कॉलेज निवडा, जे तुम्हाला पाहिजेत ते आणि तुम्हाला मागील फेरीत वाटप केलेल्या कॉलेजेसपेक्षा अधिक पसंत असतील. म्हणजे जो कॉलेज तुम्हाला चांगला वाटतोय, तुम्हाला असं वाटतंय की या कॉलेजमध्ये मला ॲडमिशन घ्यायचं आहे आणि त्याचा कट ऑफ प्रॉपरली आहे माझ्या पर्सेंटाइलला, त्या कॉलेजचे डेफिनिटली तुम्ही प्रेफरन्स देऊन टाका. ओके. जर तुम्ही तुमच्या सध्याच्या वाटप केलेल्या कॉलेजऐवजी दुसरे कॉलेज स्वीकारण्यात नसेल, म्हणजे दुसरा कॉलेज जर नसेल नाही पाहिजे, तोपर्यंत बेटरमेंट पर्याय तुम्ही देऊ नका. ओके. आता समजा एखादा विद्यार्थी आहे, की त्याला सेम कॉलेज जर पाहिजे, तर तो कॉलेज तुम्ही डायरेक्टली कोणतेही नवीन कॉलेज सिलेक्ट करू नका. तुम्हाला डायरेक्टली सेम ॲज इट इज कॉलेज लागून जाईल कॅप राउंड मध्ये. पण एखाद्या विद्यार्थ्याला वाटतंय, की नाही जी देऊन टाकतो, समजा लागलं तर ठीक, नाही लागलं ॲज इट इज जो कॅप राउंड 1 मध्ये कॉलेज लागलेलं आहे, ॲज इट इज लागणार आहे. तर याचं प्रॅक्टिकल वे सुद्धा मी सांगतो स्टेप बाय स्टेप जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती प्रॉपरली समजून जाईल. आता याच्यामध्ये स्टेप 1 प्रोसीड टू फिल ऑप्शन फॉर्म. आता या पद्धतीचे लॉगिन आपण केल्याच्या नंतर अशा पद्धतीची विंडो ही आपल्याला ओपन होत असते. ज्यामध्ये जो कॉलेज तुम्हाला अलॉटमेंट झालेला आहे तो तुम्हाला इथे दिसतो. काही विद्यार्थ्यांना कॉलेज नाही अलॉट झालेलं आहे, नॉट अलॉटेड असं तुम्हाला दिसणार आहे. आता यामध्ये तुम्हाला ऑप्शन फॉर्म फिलिंग जनरल हे तुम्हाला ऑप्शन दिसत आहे. तिथे फर्स्ट ऑप्शन जो आहे शॉर्टलिस्ट ऑप्शन यावरती आपल्याला सिम्पली क्लिक करायचं आहे. यामध्ये सिलेक्ट युनिव्हर्सिटी जी तुम्हाला युनिव्हर्सिटी सिलेक्ट करायचं आहे, त्या युनिव्हर्सिटी इथे सिलेक्ट करा आणि त्या पद्धतीने कॉलेजचे प्रेफरन्स द्या. खूप युनिव्हर्सिटी चेक करायचं असेल, तर पहिले मुंबई युनिव्हर्सिटीचं चेक करा. त्यानंतर कॉलेज दिल्याच्या नंतर परत मग पुणे युनिव्हर्सिटी सिलेक्ट करा. अशा पद्धतीने मुंबई, पुणे युनिव्हर्सिटी असेल, सोलापूर, जळगाव या पद्धतीने कॉलेजचे प्रेफरन्स तुम्ही देऊ शकता. आता युनिव्हर्सिटी ऑफ मुंबईचं मला प्रेफरन्स द्यायचं आहे. तर याच्यामध्ये ऑल डिस्ट्रिक्ट सिलेक्ट, ऑल सिलेक्ट, ऑल मीडियम हे सर्व मी तसंच ठेवत आहे. सर्च कॉलेजला इथे सिलेक्ट करत आहे. आता मला एकच कॉलेज पाहिजे आहे कारण की तो जर मला भेटत असेल, तर तो कॉलेज नक्की याच्यामध्ये घेईन. मुंबई युनिव्हर्सिटीचं जर मी बघितलं, तर समजा मला गव्हर्नमेंट लॉ कॉलेज पाहिजे, जेणेकरून तो जर मला कॉलेज लागलं, तर मला दुसरे कोणतेही कॉलेजेस नाही पाहिजे. आता इथे 300 सीट्स आहेत गव्हर्नमेंट एडेडच्या आणि हाच मला कॉलेज पाहिजे. ओके. कारण की बेटरमेंट करत असताना तुम्हाला बेटर कोणते कॉलेजेस पाहिजे ते तुम्ही देऊ शकता किंवा ॲज पर युअर पर्सेंटाइल जसे लास्ट व्हिडिओ मी बनवलेले आहे आपल्या चॅनलला अवेलेबल आहे. ओके. ती व्हिडिओ तुम्ही बघा. कशा पद्धतीने कॉलेजचे प्रेफरन्स द्यायचे त्याचे व्हिडिओ ऑलरेडी तुम्हाला बनवून दिलेले आहे. आता मला हा कॉलेज पाहिजे जी तर इथे ॲड सिलेक्टेड ऑप्शन यावरती मी सिम्पली क्लिक करेन. यावरती सिलेक्ट केल्याच्या नंतर जर आपण ड्रॉप डाउन आलो, तर इथे मी कॉलेज 1 सिलेक्ट केलेलं आहे. गव्हर्नमेंट लॉ कॉलेज तो इथे दिसत आहे. तुम्हाला जे कॉलेजेस पाहिजे ते तुम्ही प्रॉपरली सिलेक्ट करायचं आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉटमेंट नाही झालेलं आहे, त्या विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त कॉलेजचे प्रेफरन्स देणं हे गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला कॉलेज अलॉटमेंट होऊन जाईल.
ओके. आता मला गव्हर्नमेंट लॉ कॉलेज पाहिजे तिथे मी टिक मार्क करेन आणि सेव्ह आणि नेक्स्ट बटनवरती क्लिक करेन. ओके. तो क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला सेट प्रेफरन्स म्हणजे बघा इथं टॅब लेफ्ट साइडला मी क्लिक केलेला आहे. सेट प्रेफरन्स अशा पद्धतीची विंडो ओपन होईल. म्हणजे सेट प्रेफरन्स म्हणजे इथे क्लिक केलं, फर्स्ट नंबरचंच हा कॉलेज आहे. सेव्ह आणि नेक्स्ट बटन केल्याच्या नंतर जो कॉलेज मला अलॉटमेंट झालेला आहे, सुद्धा तुम्हाला त्यामध्ये ऑटोमॅटिक दिसून जाईल. म्हणजे आता मी एकच कॉलेज सिलेक्ट केलं होतं. सेव्ह आणि नेक्स्ट बटनवरती क्लिक केल्याच्या नंतर इथे मी बघितलं तर बघा गव्हर्नमेंट लॉ कॉलेज हा मी एकच कॉलेज सिलेक्ट केला होता. पण ॲज पर न्यू अपडेट जो तुमचा सेकंड प्रेफरन्स आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा सुद्धा कॉलेज ऑटोमॅटिकली त्यामध्ये आलेला आहे. तुम्हाला त्यामध्ये काही करायची गरज नाही. कोणत्याही कॉलेज त्यामध्ये ॲड करायची गरज नाहीये. जो तुम्हाला कॅप राउंड 1 मध्ये लागलेला आहे तो. ओके. बाकी तुम्ही गव्हर्नमेंट लॉ कॉलेज त्यामध्ये कोणतेही प्रेफरन्स दिल्याच्या नंतर तुम्ही पुढे गेल्याच्या नंतर अशा पद्धतीचा कॉलेज हा तुम्हाला तिकडे म्हणजे कॅप राउंड 1 मध्ये जो लागलेला आहे कॉलेज तो तुम्हाला येऊन जाईल. ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉटमेंट झालेले नाहीत, ते विद्यार्थ्यांना नॉर्मल तुम्ही जे प्रेफरन्स देणार ते प्रेफरन्स तुम्हाला पुढे दाखवणार आहेत. कुठे ऑप्शन फॉर्म समरी म्हणजे जिथे आपण प्रेफरन्स ऑप्शन लिस्ट इथे बघत आहोत, तिथे तुम्हाला दाखवून देईल. ओके. सो त्या पद्धतीने कॉलेजचे प्रेफरन्स प्रॉपरली सिलेक्ट करा. ओके. त्यानंतर यावरती क्लिक करा. आय हॅव रीड ऑल द रूल्स ॲडमिशन. कन्फर्म ऑप्शन फॉर्म यावरती क्लिक करा. या फॉर्मची प्रिंट आउट काढा. ती तुमच्याकडे ठेवा आणि हा फॉर्म त्यानंतर लॉक होऊन जाईल. ओके. अशा पद्धतीने ऑप्शन फॉर्म फिलिंग तुम्हाला करायचं आहे. ओके. यामध्ये काही डाउट असतील, काही प्रश्न असतील, नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये विचारा. नक्की तुम्हाला हेल्प करण्याचा प्रयत्न करेन आणि ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉटमेंट नाही झालेलं आहे, त्या विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त कॉलेजचे प्रेफरन्स तुम्ही जिथे राहता, त्या कॉलेजचे प्रेफरन्स द्या, की जर ते कॉलेज जर लागले तुम्हाला, तर तुम्ही तिकडे ॲडमिशन सुद्धा घेऊ शकता. अशा कॉलेजचे प्रेफरन्स तुम्हाला द्यायचे आहेत. ओके. अशा पद्धतीने कॉलेजचे प्रेफरन्स तुम्हाला द्यायचे आहेत. आता आपण बघूया की कॉलेजचे प्रेफरन्स कधीपर्यंत तुम्ही देऊ शकता आणि ॲडमिशनसाठी कॉलेजमध्ये कधी जाणार आहात आणि कॉलेजचे अलॉटमेंट जे तुम्ही आता प्रेफरन्स देत आहात, कॉलेजचे अलॉटमेंट कधी होणार आहे ते सुद्धा यामध्ये इन्फॉर्मेशन तुम्हाला मी सांगतो. कॅप ब्राउचर ओपन केलेलं आहे कॅप राउंड 2 साठी. ओके. 23 ऑगस्टला व्हॅकंट सीट पब्लिश झालेली आहे. त्याची व्हिडिओ ऑलरेडी बनवलेली आहे मी. ती आपल्या चॅनलला अवेलेबल आहे. त्या पद्धतीने तुम्ही व्हिडिओ बघा. तुम्हाला समजेल कोणत्या कॉलेजला किती व्हॅकंट सीट्स आहेत. त्यानंतर कॉलेज ऑप्शन फॉर्म फिलिंग राउंड 2 साठी 24 ऑगस्ट आजची डेट आहे. आजपासून चालू झालेलं आहे ऑप्शन फॉर्म फिलिंग. ते लास्ट डेट आहे 26 ऑगस्ट 2026. ओके. कॉलेज अलॉटमेंट म्हणजे कोणता कॉलेज तुम्हाला अलॉट झालेला आहे ते तुम्हाला कधी समजणार आहे? 29 ऑगस्ट 2026 ला तुम्हाला समजणार आहे कोणता कॉलेज अलॉटमेंट झालेला आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉटमेंट होतील, ते विद्यार्थी मग ॲडमिशनला जाणार कधी? तर 31 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर या दरम्यान तुम्हाला कॉलेजमध्ये ॲडमिशनसाठी जायचं आहे. यासाठी कोणते डॉक्युमेंट्स लागतात त्याची ऑलरेडी व्हिडिओ बनवलेली आहे किंवा तुम्हाला आय सेक्शनवरती तुम्हाला ती व्हिडिओ दिसेल. त्या पद्धतीने कॉलेजची लिस्ट डॉक्युमेंटची बनवा. ओके. या पद्धतीचं शेड्यूल कॅप राउंड 2 चं आहे आणि त्यानंतर मग कॅप राउंड 3 हे चालू होणार आहे. ते कधी चालू होईल त्याची प्रॉपरली अपडेट स्टेप बाय स्टेप तुम्हाला देण्यात येईल. ओके. आय होप तुम्हाला या सर्व गोष्टी प्रॉपरली समजल्या असतील. काही डाउट असतील, काही प्रश्न असतील, नक्की या व्हिडिओच्या कमेंट्समध्ये विचारा. नक्की तुम्हाला आन्सर देण्यात येईल आणि जे विद्यार्थी नवीन आहेत, त्या विद्यार्थी नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा. हा तुमचा चॅनल आहे, तर नक्की याला पुढे सुद्धा पाठवा. थँक यू सो मच.